स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे गुरुवार, सगळ्यांच्या सेवा करून झाल्या असतील। माझी संध्याकाळची सेवा आत्ताच करून झाली। संपूर्ण सारामृत सगळं काही 14 वाद्याय 18 वाद्याय त्यानंतर आरती जे काही ज्या रोजच्या माझ्या सेवा असतात त्या सगळ्या झाल्या आणि आज संपूर्ण सारामृताचं आत्ताच पठण करून उठले आणि मग व्हिडिओ केला, त्यामुळे व्हिडिओला थोडासा उशीर झालेला आहे। उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारपासून जसं वैभव लक्ष्मीचं व्रत सुरू करता येतं तसं संतोषी मातेचं व्रत हे अतिशय प्रचलित आणि खूप फलदायी व्रत आहे। थोडंसं करायला अवघड आहे, पण जर हे केलं तर तुमच्या मनातील इच्छा, तुमच्या घरातल्या अडचणी, तुमच्या आयुष्यातल्या, परिवारातल्या, पूर्ण कुटुंबातल्या, अगदी पूर्ण कुटुंबातल्या तुमच्या आजूबाजूला कोणतीही अडचण फिरकणार नाही, इतकी संतोषी मातेच्या व्रतामध्ये ताकद आहे। तर याच व्रताची माहिती मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे। प्रत्येक शुक्रवारी हे व्रत करावयाचे असते। आता हे व्रत करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्या कोणत्या आहेत? व्रत करणाऱ्या पती पत्नीने मनाने आणि शरीराने पवित्र राहिलेले पाहिजे। मद्यपान अजिबात करू नये। व्रत करणाऱ्या व्यक्तीने ज्या दिवशी व्रत करावयाचे असेल त्या दिवशी उपवास करावा। पाणी सुद्धा पिऊ नये। ज्यांना निर्जल उपवास झेपत नाही त्यांनी दिवसातून एकदाच जेवावे, पुढे मात्र पाणी सुद्धा पिऊ नये। म्हणजे या व्रताची ही अट आहे की एकतर पाणीही पिऊ नये किंवा एकदा जेवायचं आणि त्यानंतर पुन्हा पाणीही पिऊ नये। शुक्रवारची व्रतकथा ऐकताना आनंदित राहावे, दुःखी असू नये। घरातील सर्व माणसे एकोप्याने राहत असावीत। त्यांच्यात एकमेकांमध्ये भांडण तंटा नसावा तरच हे व्रत करावे। शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवून व्रतकथा ऐकावी। अडचणीत असताना आपल्याला व्रत करता आले नाही, शारीरिक दृष्ट्या आपण असमर्थ असलो तर दुसऱ्याकडून करून घ्यावे, पण ते मोडू नये। एकादशी, सोमवार वगैरे उपवासाच्या दिवशी फक्त गुळाचाच प्रसाद म्हणून उपयोग करावा। व्रत करणाऱ्याने त्या दिवशी कोणतीही आंबट वस्तू, उदाहरणार्थ कोकम, लिंबू, दही किंवा ताक याचे सेवन करू नये। प्रसादासाठी गुळ घ्यावा, त्याचबरोबर भाजलेले हरभरे म्हणजे फुटाणे, चणे घ्यावे, परंतु ते मसालेदार नसावेत, तर साधे फुटाणे जे मिळतात ते असावेत। व्रत आचरताना मातेचा फोटो, लक्ष्मी मातेचा कोणताही फोटो समोर ठेवावा, त्याची पूजा करावी। समोर उदबत्ती, निरांजन, तुपाचा दिवा लावावा, समोर एक नारळ ठेवावा। याप्रमाणे केल्यावर व्रताचरणास सुरुवात करावी। दर 3 शुक्रवार नंतर 4थ्या शुक्रवारी एका ब्राह्मणाला श्रद्धा आणि प्रेमपूर्वक बोलावून जेवायला घालावे। समजा हे शक्य नसेल तर ब्राह्मणास शिदा द्यावा। अन्नपूर्णा मातेचे व्रत करताना घ्यावयाचा तंतू म्हणजे दोरा 1.25 मीटर, 1.25 वार असा लांब घ्यावा। 1.25 वाराचे 21 तुकडे एकत्र करून त्यांना 21 गाठी माराव्या। दोरा हळदीने पिवळा करावा। ज्या दिवशी व्रत करायचे असेल त्या दिवशी भगिनींनी गळ्यात बांधावा आणि पुरुषांनी हे व्रत करायचे असेल तर आपल्या उजव्या हातात बांधावा। अन्नपूर्णा मातेच्या व्रताचे उद्यापन करायचे असेल त्याच दिवशी 5 ब्राह्मण आणि 1 कुमारी यांना जेवायला घालावे। ब्राह्मणांना धोतर आणि कुमारिकेला पातळ म्हणजे साडी अगर 1.25 वार कापड द्यावे। यथाशक्ती दक्षिणा द्यावी। ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी एका ब्राह्मणाला धोतर आणि कुमारिकेला कापड द्यावे। ब्राह्मण मात्र 5च जेवायला घालावेत। म्हणजे व्रताच्या ज्या अटी आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित पाळल्यात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमी म्हणतो आपण ती पडणार नाही। म्हणजे व्रत करताना कसंही उरकेगिरी म्हणून किंवा मी ठरवले तेवढे शुक्रवार म्हणून मी करणार आहे असं म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्रत वैकल्य करायची नाहीये, तर तुम्हाला अतिशय मनापासून हे व्रत करायचे आहे। आता संतोषी मातेचे व्रत तुम्हाला करताना काही गोष्टी, व्रतविधी म्हणजे जगत जननी आदी माया महालक्ष्मी संतोषीची ही कहाणी आहे। लक्ष्मी ही चंचल असते, ती एके ठिकाणी फार काळ वास्तव्य करत नाही, सदा फिरत असते। आज याच्याकडे तर उद्या त्याच्याकडे। एकदा का लक्ष्मीने पाठ फिरवली की मानवाची वाताहत व्हायला वेळ लागत नाही। संतोषी माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर कशाचा तो तोटा, दारिद्र्य, दुःख फार नाहीसे होते।
सुख आणि शांतीचे साम्राज्य पसरते। चिंता शोक कोटच्या कोटे पळून जातात। मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते। तरी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करावयास पाहिजे, तिची स्तुती करावयास हवी आणि त्यावेळी माणसाने हातामध्ये चणे हरभरे आणि गूळ घेऊन हात जोडून मनोभावे तिची प्रार्थना करावी। हे माते लक्ष्मी, तू आदी माया आहेस, जगतपित्या महाविष्णूची पत्नी आहेस, तुला पार नाही। सृष्टीची उलथापालथ तुझ्यामुळेच होत असते, तुझ्याशिवाय हे सर्व जग व्यर्थ आहे। तू आहेस तर जीवन आहे आणि तू नसलीस तर जीवनात अर्थ नाही। तुझी कीर्ती मी पामराने काय गावी, हे विष्णू पत्नी महामाये तू मला प्रसन्न हो। दीन देवक दीन सेवक तुझी प्रार्थना करीत आहे। अशा तऱ्हेची प्रार्थना म्हणून झाल्यावर हातात असलेले हरभरे व गूळ गाईस खायला घालावे। गूळ आणि चणे यांचा प्रसाद वाटावा। संतोषी मातेचे व्रत करणाऱ्याने पहिल्याने एका कलशात पाणी भरून त्यावर गूळ आणि हरभरे एका पात्रात ठेवावे। वरील प्रार्थना म्हटल्यानंतर हे प्रसाद रूपाने सर्वांना वाटावे आणि कलशातील पाणी आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनातील तुळशीला घालावे। याप्रमाणे 4 महिने बघा 4 महिने संतोषी देवीचे व्रत करावे। उद्यापनाचे दिवशी यथाशक्ती व्रताचे उद्यापन करावे। 1.25 पैसा 1.25 आणा, आता आपल्याकडे नाही आहेत, मी आपली तुम्हाला कथेमधले सांगतेय। 1.25 आणा 1.25 रुपयाचे हरभरे गूळ आणून प्रसाद वाटावा। आपण 11 रुपयाचे आणू शकतो, 21 रुपयाचे आणू शकतो आणि ब्राह्मणाला बोलवून त्यांना जेवायला घालावे। खीरपुरीचे जेवण करावे। घरातील सर्व मंडळींनी आनंदाने संतोषी मातेची प्रार्थना करून प्रसन्न चित्ताने प्रसाद भक्षण करावा। अशा तऱ्हेने व्रताचे उद्यापन केल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला भरभराटीचा आशीर्वाद देते, यात कोणतीही शंका नाही। आता त्यानंतर यामध्ये दिलेली आहे ती महालक्ष्मी मातेची कहाणी। मी तुम्हाला ही पोथी दाखवणार आहे। हे बघा, ह्या अशा प्रकारची ही पोथी आहे। त्याचप्रमाणे अन्नपूर्णेची कहाणी सुद्धा यामध्ये दिलेली आहे, ती सुद्धा आपल्याला पठण करायची आहे। अजून मी स्वतः हे व्रत केलेले नाही, कारण आंबट खाणं असं म्हणतात। आता ह्यात खरं तर उल्लेख नाहीये, पण लोकांनी हे उठवलंय किंवा याचा नक्की नेम काय हे मला माहित नाही। आता यात काय दिलंय की ज्यानं व्रत केलंय, म्हणजे आम्ही घरात समजा 4 राहतो तर 4घांनी आंबट खायचं नाही, पण काही लोक असं म्हणतात की आता समजा म्हणजे माझं आडनाव देशपांडे आहे तर अख्ख्या देशपांडे कुटुंबियांनी आंबट खायचं नाही। आता आपण कुणाला सांगू शकतो का की तुम्ही लिंबू खाऊ नका, तुम्ही टोमॅटो खाऊ नका, तुम्ही कैरी खाऊ नका? तर मला स्वतःला हे पक्क माहित नाहीये की फक्त व्रत करणाऱ्यांना आंबट खायचं नसतं। आता पुस्तकात म्हणजे ग्रंथात तर स्पष्ट दिलेलं आहे की व्रतकर्त्याने आंबट खाऊ नये। जर तुम्ही कोणी संतोषी मातेचे व्रत केले असेल तर मला निश्चितच तुम्ही सांगा की संपूर्ण कुटुंबाने का संपूर्ण खानदानाने आंबट खायचे नसते, हे तुम्ही पण मला सांगा। कारण जसं मी तुम्हाला काही शिकवते तसं तुमच्याकडूनही मला शिकायला मिळतं। अनेक जण असतील ज्यांनी हे संतोषी मातेचे व्रत यादी धरले असेल। मला अनेक कमेंट्स येत होते आणि मला इच्छा खूप आहे, प्रचंड इच्छा आहे संतोषी मातेचे व्रत करण्याची। 4 महिने मला हे व्रत करायचं आहे जसं यात दिलेलं आहे। मात्र फक्त त्या आंबट खाण्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की जर कोणी केलं असेल ना हे व्रत तर मला नक्की सांगा। कारण कुठेही म्हणजे ब्राह्मण गुरुजींना वगैरे पण मी विचारलं तर त्यांनी याला काही उत्तर नाही दिलं की नाही असं नाहीये, फक्त आपण आंबट खायचं नसतं असंच त्यांनी उत्तर दिलेलं आहे। आता छोटीशी एक कहाणी आहे की ती तुम्हाला मी वाचून दाखवते। प्रार्थना आहे म्हणजे माता म्हणते, माझे हे सर्व महात्म्य माझं सानिध्य प्राप्त करून देणार आहे। माझं महात्म्य ऐकणाऱ्याचं कल्याण होतं। मातेचं हे आश्वासन आपल्याला निसंशय फलद्रूप होईल, म्हणून मातेची प्रार्थना करणं जरूर आहे। माते, माझी ही पूजा स्वीकारण्याची माझ्यावर कृपा कर। तुला मी हळद कुंकू गंध अक्षता पुष्पे वाहतो। नाना प्रकारच्या सुंदर पुष्पांची माला मी तुझ्या गळ्यात घालते। तुझ्या पुढ्यात ठेवलेल्या या महाप्रसाद अन्नाचा हे चणे आणि गूळ निरनिराळी फळं स्वीकारून प्रसन्नतेने केलेल्या आरतीचा तू स्वीकार कर। तुझी मी ही पूजा केली आहे, माझे अपराध पोटात घालून माझ्या या पूजेचा स्वीकार कर। सर्व शक्तिमान माते, इष्टफल देण्यास तूच समर्थ आहेस। या तुझ्या लेकराचे मनोरथ पूर्ण कर, मला सुखी ठेव, दीर्घायुषी कर। माते, आमचं काही चुकलं असेल तर क्षमा कर, आमच्यावर तू नेहमी अशीच कृपादृष्टी ठेव। माते,
तुझ्या स्वरूपाचा वास माझ्या हृदय मंदिरात कायम राहो। माझ्या मुखाने तुझे नामस्मरण अहर्निश हो। मी तुझ्या चरण कमलाला प्रणाम करीत आहे। सिद्धी बुद्धी प्रदे देवी, भक्ती मुक्ती प्रदायिनी, भव्य मूर्ते सदा देवी, संतोषी माते महालक्ष्मी नमोस्तुते। एषा भक्त्या तव विराचिता मया देवी पूजा, स्वीकृयेना संपदी सकलान्नो राधा न क्षमस्वहा। न्यूनम यत्त तव करुणया पूर्ण मातेति सद्यः, सानंदम मे जननी हृदये ते रत्रु नित्य निवासः। पूजामिमां पठे प्राज्ञः कर्मुति नश्वीश्वरः, पूजा फलमावाप्नोमि वच्छितार्थ च विदन्ति। प्रत्यहं भक्तियुक्ताये पूजा नियमिंद पठेत, वाग्वादिन्याः प्रसादेन वत्सरास कविर्मेत। काही चुकलं असेल उच्चारामध्ये तर क्षमा करा, कारण मी स्वतः ही पोथी खास तुम्हाला माहिती देण्यासाठी आणली असं नाहीये। माझ्याकडे ही बरेच दिवस आहे हे व्रत करायचं म्हणून मी ही पोथी आणली आहे, मात्र आणल्यापासून करणं झालं नाही। तुम्ही सांगा नावात संतोषी माता, संतोष म्हणजे काय? समाधान। आपल्या घराला आपल्या कुळाला जर समाधान मिळावं असं वाटत असेल तर हे संतोषी मातेचं व्रत अवश्य आणि अवश्य करा। इतकी सुंदर बघा याच्यावरचं हे फोटो आहे दोन्ही बाजूला, की तुम्ही हे जर करणार असाल तर नक्की करा। हे कुठेही मिळून जाईल तुम्हाला। यामध्ये व्रतकथा, व्रतविधी, मातेची कथा, श्री महालक्ष्मीची कहाणी, आरती, स्तोत्र, पाळणा, व्रत, उद्यापन आणि प्रार्थना हे सर्व काही दिलेलं आहे। तर संतोषी माता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात समाधान, भरभराट, प्रगती, आयु, आरोग्य सगळ्यांच्या घरात देऊ दे, ही संतोषी मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटे नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।